नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित बोड तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आहे आपल्या भावाचं लग्न आणि मी आलो गोरेगावमध्ये, गोरेगाव वेस्ट अंबामाता मंदिराच्या बरोबर बाजूलाच तो हॉल आहे। पाहू शकता आपली सर्व मंडळी इकडे जमा झाली आहे। पाहू शकता आपली सर्व गाववाले, आपली सर्व मंडळी इकडे। चला आपण आतमध्ये जाऊ। तर मंडळी, या ठिकाणी होणार आहे आपल्या भावाचं लग्न। जवळजवळ 200-250 लोक आरामात राहू शकतात, एवढा मोठा हॉल आहे। एवढे सर्व पाहुणे आपल्या भावाच्या लग्नासाठी आलेत। खूप मोठा हॉल आहे जसं बघायला गेलं तर। आणि पाहू शकता खूप छान पद्धतीने डेकोरेट केलं आहे। आणि इकडे आहे नवरा मुलाच्या इकडचे पाहुणे आणि हे नवरी मुलीच्या नातेवाईक म्हणजे नागपूरचे लोक आहेत हे। आणि हे भटजी बुवा। या ठिकाणी अक्षता वगैरे सर्व रेडी करून ठेवलं आहे। आणि या ठिकाणी जेवणाचे अरेंजमेंट आहे, पाहू शकता अतिशय सुंदर असं डेकोरेट केलं आहे। या ठिकाणी सुद्धा बाहेर खूप छान दिसतं, पहा किती। तर मित्रांनो, अशी आहे अरेंजमेंट। आता थोड्याच वेळात या लग्नाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर रिसेप्शन। तर या ठिकाणी ना स्टार्टर आलेलं आहे, हराभरा कबाब आणि चीज बॉल। आपण एक स्टार्टर घेतलं आहे, बघूया आपण ट्राय करूया स्टार्टर। खूपच छान। यामध्ये ज्यूस प्यायला यहाँ डालने का यहाँ। तर या ठिकाणी तोरण बांधलंय। लग्न म्हटल्यानंतर हे केळीचं झाड आलंच, त्याशिवाय कळत नाही की लग्न। आणि या ठिकाणी नागपूरची प्रथा आहे, पहा की खांद्यावरती एक रुमाल ठेवायचा आणि सगळ्या पाहुण्यांना टोपी घालायची। आणि नवरा मुलगा आलेला आहे, हा पाहू शकता आपला गौरव। आणि इथे ना एक अशी प्रथा आहे की हा मुलीचा भाऊ नवरा मुलाला पहिला भेटतो आणि टोपी वगैरे घालतो, मानपान देतो आणि त्याच्यानंतर त्याचे कान चिवळतो, पाहू शकता। ही एक प्रथा आहे आमच्या कोकणामध्ये। आणि कान चिवळल्यानंतर ना तो सांगतो की मोठ्या विश्वासानं तुमच्यावर भरोसा ठेवून माझी बहीण तुम्हाला दिली आहे, तिला कधी त्रास नाही द्यायचा आणि त्रास दिला तर गाज माझ्याशी आहे। चांगल्या प्रकारे सांभाळ करायचा आहे,
तर या ठिकाणी ना देवाला साकडे घातले जातात की या शुभ कार्यामध्ये विघ्न येता कामा नये, व्यवस्थित पार पडो हा कार्यक्रम. आज लग्न कार्यासाठी याचं सारखं बलाढ्य पण नाही, त्याचं पण लग्न झालं नव्हतं तर मी विचारलं नाही. इनबाईनी विडा द्यायचा, गळा भेट घ्यायची, खाला काय लागायचं तिकडे बघायचं. पुढे घ्या याच्या मागे कराकळी जाईल ना, मागे कराकळी जाईल पाठापर्यंत. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सेदितं बल्लाळो मुरुडविनायकमणे चिन्तामणि देवरं लोण्याद्रि गिरिजात्मक सुरवर विघ्नेश्वर ओझरा ग्रामो रांजण संस्थित गणपती कुर्या सदा मंगलम सुमूर्त सावधान. उदया बाळे तुझ्या जीवनी गोंपोणी करते करत उभया नांदा सुखे सर्वदा हाचिया शिशलाडके मुली तुला पुर्या सदा मंगल लक्ष्मीनारायण चिंतन सावधान उमा महेश्वर चिंतन सावधान लक्ष्मीनारायण कुलदेवता ग्रामदेवता सुमुहूर्त सावधान अति समीप वराडी मंडळी सुमुहूर्त सावधान शिवमुहूर्त.
तर जेवणाची पंगत लागली आता पाहू शकता. जेवण व्हेज आहे. या आता आईस्क्रीम खायला. या ठिकाणी सगळे आईस्क्रीम खात आहेत. क्षेम, धैर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर्य, लक्ष्मी सहित मी स्वीकारी. मित्रांनो, हा होता आजचा लग्नाचा ब्लॉग. माझ्याच चुलत भावाचं असं लग्न होतं आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉनसोबत दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिला तुम्हाला मिळून जाईल. भेटूया का नव्या व्हिडिओमध्ये. तिथं पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.